नमस्कार मित्रांनो, आपल्या सरकार चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर माझी लाडकी बहीण योजना, त्यासाठी आता खुशखबर आहे. आता रेशन कार्डची आवश्यकता लागणार नाही आहे. तर त्याऐवजी आपल्याला घोषणापत्र आपण त्याऐवजी अपलोड करू शकतो. तो घोषणापत्र आपल्याला कुठे भेटेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देणार आहे आणि गुगलवर सुद्धा आपण डाउनलोड करू शकता. तर ते कशा पद्धतीने भरायचं आहे, ज्यांच्याकडं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर ते हे घोषणापत्र आपण अपलोड करू शकतो. तर चला बघूया, मी डाउनलोड केलेलं आहे घोषणापत्र. तर बघूया, जे काय अर्जदार असेल त्याचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. पहिल्या याच्यामध्ये मी अर्जदाराचं पूर्ण नाव, त्यानंतर त्यांच्या पत्नी किंवा पतीचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर वय लिहायचं आहे. वय किती आहे ते लिहायचं आहे. जे काही आधार कार्डवर किंवा जन्माच्या दाखल्यावर असेल त्याचं वय लिहायचं आहे. व्यवसाय काय करीत आहे ते व्यवसाय लिहायचा आहे. त्यानंतर व्यवसाय, राहणार आणि संपूर्ण पत्ता, तालुका, जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर उत्पन्नाचे साधन कोणकोणते, आपल्याला कोणत्या यातून उत्पन्न मिळतं, शेती, कृषी उद्योग, दुग्ध व्यवसाय, शेतमजुरीतून अन्य मजुरी, अन्य व्यवसाय, शेती व्यतिरिक्त अन्न, स्थावर मालमत्तेपासून, नोकरी, सेवानिवृत्ती, महाधन, पेन्शन, अन्य उत्पन्नाच्या साधनातून ज्यातून आपलं उत्पन्न येतं. 2022ला किती केलं, 2023ला किती आलं, 2024-25ला किती आलं, हे सगळं मेन्शन करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 2.5 लाखाच्या पेक्षा उत्पन्न नको आहे. त्यामुळं कमी हे करायचं आहे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा. एकूण उत्पन्न खाली मेन्शन करायचं आहे, 2 लाख, 50 लाख काय असेल ते. त्यानंतर स्वतःचा एक फोटो आपल्याला चिटकवायचा आहे. आणि परत मी म्हणजे जो घोषणापत्र करणार आहे अर्जदार, त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर जो अर्ज करतो त्याचंच नाव लिहायचं आहे. स्वतःच्याच याने अर्ज करा, जेणेकरून त्यानंतर पतीचं नाव लिहावं लागेल. आधार क्रमांक टाका, व्यवसाय कोणता करत आहात, मजुरी, नोकरी, राहणार, संपूर्ण पत्ता टाका. आणि घोषणापत्रामध्ये जे काही माहिती असेल ते खरोखर आपल्याला देणं गरजेचं आहे. उद्या इन केस जर माहिती खोटी आढळली तर तुमची योजना, जी काही स्कीम आहे, त्याचे पैसे तुम्हाला भेटणार नाही. मी असे घोषित करतो की वरील माहिती माझी व्यक्तिगत माहिती और समजुतीनुसार सरकारी आहे. जर खोटी आढळल्यास मला भारतीय दंड संहिता 1999 200 आणि अन्य कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल. असं एक घोषणापत्र आपल्याला मोबाईल नंबर टाकून, सही करून, ठिकाण, दिनांक टाकून हे पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे घोषणापत्र सर्टिफिकेट, सेल्फ सर्टिफिकेट हे आपल्याला भरून त्याचा फोटो घेऊन आपल्याला अपलोड करायचं आहे. जर कुणाला काही याबद्दल शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा, तुम्हाला मदत केली जाईल. धन्यवाद. तिथं अर्धी फूटवर सही आली पाहिजे तुमची. आता त्यानंतर त्यांचं जो वय असेल आधार कार्डवरील, तो वय वरती जे टाकलेलं आहे, आधार क्रमांक व्यवस्थित तिथे टाका, व्यवसाय टाका, राहणार टाका, तालुका टाका, जिल्हा टाका. याद्वारे घोषित करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे, तुम्ही वाचू शकता. ठिकाण टाका, गावाचं नाव टाका तुमचं आणि दिनांक टाका. आणि त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे स्वयं घोषणापत्रक लिहून देणाऱ्याची सही, स्वयं घोषणापत्रक लिहून देणाऱ्याची सही जी आहे ती सही या ठिकाणी टाका. आणि शेवटी तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. आता सर्व भरल्याच्या नंतर रेशन कार्डच्या ठिकाणी तुम्हाला हा जो या ठिकाणी स्वयं घोषणापत्रक देण्यात आलेला आहे,
सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म जो आहे तो अपलोड त्या ठिकाणी करायचा आहे किंवा त्या अर्जासोबत हा फॉर्म लावून द्यायचा आहे। याची जी PDF आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। टेलिग्राम ग्रुपवरती मी PDF दिलेला आहे, फोटो सुद्धा दिलेला आहे, ते काढून घ्या प्रिंट आणि बिंदास पद्धतीने याचा वापर करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।